कोल्हापूर महानगरपालिकेचे विद्यमान महापौर, उपमहापौर, माजी महापौर, स्टँडिंगचे समितीचे चेअरमन, परिवहन समितीचे चेअरमन आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणातले प्रमुख अशा पद्धतीचे 25 नगरसेवक आणि त्याचबरोबर प्रमुख कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी अशा सर्वांचा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास व्यक्त करून शिवसेनेमध्ये प्रवेश आज या ठिकाणी संपन्न झाला आहे. कोल्हापूर शहरचे आमदार आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब, कोल्हापूरच्या माजी आमदार सन्मान्य जाधव वहिनी आणि त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे समन्वयक सन्मान्य नाना कदम साहेब या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून शारंगधर देशमुख साहेब की या सगळ्या प्रवेशामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं ज्यांचं काम आहे किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली विश्वास व्यक्त करून या सगळ्या लोकांनी प्रवेश केलेला आहे ते सन्मान्य शारंगधर देशमुख आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशाच्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेवरती भगवा फडकण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार झालं आहे. खरं तर कोल्हापूर पहिल्यापासूनच अतिशय शिवमय आणि हिंदुत्ववादी विचाराचा आहे, परंतु आजच्या प्रवेशामुळं निश्चितपणानं उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा एक दिशा या आजच्या राजकारणाला महापालिकेच्या मिळाल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर, आज पक्षप्रवेश होतोय, पण दुसरीकडे शक्तीपीठाच्या संदर्भात एक निर्णय आज राज्यमंत्री बैठकीमध्ये झालेला आहे. कोल्हापूरच्या काही शेतकरी यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. खरं तर शेतकरी देखील या संदर्भात जे आहे त्यांचा विरोध केला जात आहे. तुम्ही देखील आजच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली. नाराजी असं म्हणणं बरोबर नाही. मी आपल्याला सांगतो की एकच विषय असा आहे की शक्तीपीठाच्या बद्दल यापूर्वी सुद्धा इरिगेटेड लँड असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचा जो काही एकूण भूमिका होती ती आम्ही सभागृहात किंवा कॅबिनेटसमोर मांडली आणि जी भूमिका आमची शेतकऱ्यांची आहे ती मांडल्यानंतर निश्चितपणे त्याच्यामध्ये सुद्धा योग्य मार्ग काढण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निश्चितपणे आश्वासन दिलेलं आहे. दुसरा प्रश्न म्हणजे आज त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांची देखील बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये कुठेतरी निधीवरतून काही नाराजीचा सूर आहे तो झाला का, आणि त्यामध्ये अजितदादांचा जो कडून निधी वितरित केला जातो त्याच्यावरती काही लक्ष ठेवण्यासंदर्भात असं काही नाही आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा नेहमी आम्हा सर्व आमदारांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, मंत्र्यांना सर्वांना सूचना असतात की लोकांपर्यंत जा, लोकांची कामं करा आणि लोकांसाठी जे काही कामं केलं त्याचा अहवाल आम्हाला द्या. दर 15 दिवसांनी साहेब या सगळ्याबद्दल मंत्र्यांचा सुद्धा अहवाल घेत आहेत. आम्ही फील्डवर गेलो आहे काय, लोकांना भेटलो काय, किती कामं झाले आहेत, आमच्या विरोधात काय किंवा आमच्याविषयी काय तक्रारी आहेत काय, या सगळ्या गोष्टींची सुद्धा स्पष्टता व्हावी आणि अजून चांगल्या पद्धतीचं नियोजन करावं यासाठी दर 15 दिवसांनी साहेब आमचा अहवाल घेत असतात. त्याच पद्धतीचा अहवाल घेण्याची ती बैठक होती. विशेषतः जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आता आलेत या सगळ्या निवडणुकासुद्धा आमच्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी आम्ही मंत्री आहोत, ज्या ठिकाणी आम्ही संपर्क मंत्री आहोत आणि ज्या ठिकाणी आम्ही पालकमंत्री आहोत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या सगळ्यासाठी कार्यकर्त्यांशी समन्वय, पक्षाचं काम अजून मजबूत करणं, लोकांच्यापर्यंत पोहोचणं, या सगळ्या गोष्टींसाठी ज्या आवश्यक सूचना आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या सूचना देण्यासाठीच आजची बैठक होती. म्हणजे निधी वाटपाबद्दल कुठलीही नाराजगी नाही आहे किंवा मग त्या संदर्भात जो निधी आजची बैठक ही पक्ष संघटना वाढवणं, उद्याच्या निवडणुकांमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं पक्षाला खूप चांगल्या पद्धतीचं यश मिळवण्यासाठी योग्य नियोजन करणं या सगळ्या गोष्टींसाठी होती आणि भविष्यात सुद्धा त्याच पद्धतीच्या बैठका आदरणीय शिंदे साहेब निश्चितपणे आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घेतात. सर, शक्तीपीठावरून विरोधकांनी रान पेटवलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे का हेच सरकार आहे, हे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या विरुद्ध उभं राहिलेलं आहे आणि हा निर्णयही सरकारने शेतकऱ्यांच्या विरुद्ध घेतलेला आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे. शक्तीपीठाबद्दल काय जे समज आणि गैरसमज आहेत या सगळ्यांमधला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की एका बाजूला हा महामार्ग व्हायला पाहिजे यासाठी सर्व राज्यस्तरावरती सर्वांचेच प्रयत्न चाललेत, कारण तो एक प्रगतीचा मार्ग आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ज्यांची जमीन जाते त्या सगळ्या जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा व्यथा ऐकून घेतली पाहिजे अशा पद्धतीचा एक निश्चितपणानं सूर आहे. आणि आम्ही आज कॅबिनेटमध्ये सुद्धा त्याच विषयाची स्पष्टता किंवा तोच विषय मांडला की एका बाजूला हा प्रगती होत असताना जे स्टेक होल्डर्स आहेत ते सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा विश्वासात घेऊन आपण गेलं पाहिजे आणि मला असं वाटतं की त्या विश्वासात घेऊनच आपण पुढे जाऊ. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज कोल्हापुर से कुछ पक्षप्रवेश हुए, उस बारे में. कोल्हापुर महानगरपालिका के 25 नगरसेवक, साथ ही साथ महापौर, माजी महापौर, उपमहापौर और सभी जो कुछ प्रमुख नेतागण हैं, आज शिवसेना के मुख्य नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहब के नेतृत्व में यहाँ पर सभी लोगों ने प्रवेश किया है. इस प्रवेश के कारण कोल्हापुर महानगरपालिका शिवसेनामय हो जाएगी ऐसा विश्वास हमें है. सर, दूसरी तरफ शक्तिपीठ को लेकर आज डिसीजन लेके कैबिनेट भी लिया है. उस बारे में कोई कोल्हापुर के भी किसान है वो नाराज है, किस तरह से उनको अभी आप उधर के पालक मंत्री वो सुलझाव किस करना है?
शक्तिपीठ मार्ग के लिए बहुत सारे शेतकरियों ने मतलब बहुत सारे लोगों ने इसके पहले भी विरोध किया है। हम लोग भी इसके बारे में हम एक बार सीएम साहब से और डीसीएम साहब से भी हम लोगों ने इसके बारे में बात की है। आज कैबिनेट में जो चर्चा हुई उसमें भी हमने हम लोगों की या कोल्हापुर के जो किसान हैं उन लोगों की जो कुछ प्रॉब्लम्स है वो प्रॉब्लम सामने रखी है। निश्चित उसमें भी मार्ग निकालने के लिए कैबिनेट काम करेगी। सर कैबिनेट मीटिंग खत्म होने के बाद शिवसेना के जो मंत्री उनकी बैठक बुलाई थी, वो बैठक में नाराजी है। एकनाथ शिंदे ने कहा है कि आप अजित पवार के ऊपर वॉच रखो, क्या तथ्य है इस बारे में? आप मीडिया वाले कुछ भी और जो आप सोचते हो वही बस आप पूछते रहते हो। शिवसेना के मुख्य नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब का हमें बार बार यही कहना है कि मंत्री हो, पदाधिकारी हो, आमदार हो, खासदार हो, लोगों में जाओ, लोगों का काम करो। जो काम हुआ है उसका 15 दिन के बाद हम लोगों की आढ़ावा बैठक रहती है, सभी मंत्रीगण की आढ़ावा बैठक रहती है। आज भी वैसी ही आढ़ावा बैठक थी। राहुल गांधी की हार अभी तक बच गई नहीं। राहुल गांधी ने मुख्यमंत्री के जो चुनाव क्षेत्र है वहाँ पे आज एक ट्वीट किया है। उसमें कहा है कि जो 2024 में असेंबली इलेक्शन हुआ है वहाँ पे 8% में 2 महीने में वोटिंग बढ़ गई है। अचानक वोटिंग बढ़ गई है, उन्होंने वापस एक इंतजाम किया। अभी ये तो मैंने देखा नहीं है, पहले देखना पड़ेगा और उसके बाद हम भाषण करेंगे तो ठीक होगा। चलो, थँक्यू। एकनाथ शिंदेंना पक्ष नेता म्हणून परत एकदा निवडण्यासंदर्भातला काही हालचाली आहेत का? परत एकदा पक्षांतर्गतला मुख्य नेता म्हणून त्यांना आता पुन्हा एकदा निवडलं जाणार काही बैठक आणि शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब काम करतात। महाराष्ट्रामध्ये लँड स्लायडिंग अशा पद्धतीचं जे काही मॅन्डेट मिळालं आहे, शिवसेनेचं संघटन वाढतंय। राज्यातून हजारो लोक दररोज प्रवेश करतायत। आमदार, माजी आमदार, खासदार, सर्व पदाधिकारी, सर्व पक्षांचे पदाधिकारी आमच्याकडे अतिशय उत्स्फूर्तपणाने या ठिकाणी प्रवेश करतायत आणि शिवसेनेचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवतात। त्यामुळे इथून पुढे सुद्धा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेची वाटचाल चालेल। त्या पद्धतीने आमचं काम चालेल। ओके, थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।